नमस्कार मंडळी, स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत गुढीपाडव्याच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये, त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी कोणत्या दिशेला चुकूनही उभारू नका याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा, त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. तर मंडळी, सूर्य उदयापूर्वी सुगंधी उटणे लावून स्नान करावे. घराच्या मुख्य दरवाजावर उंबऱ्याची पूजा करून तिथे हळकुंडाने स्वस्तिक काढायचं आहे. कडुलिंबाची पानं, गूळ, जिरे, ओवा आणि मीठ याचे मिश्रण तयार करून याचे सेवन करावे. त्यामुळे वर्षभर आरोग्य उत्तम राहते. या दिवशी गरजूंना पाणी आणि अन्नदान केल्याने खूप पुण्यकारक मानले जाते. वर्षाच्या पहिल्या दिवशी कोणाशीही वादविवाद करू नये आणि कोणाचे मन दुखवू नये. घर आणि विशेषतः मुख्य प्रवेशद्वार अस्वच्छ या दिवशी चुकूनही ठेवू नका. या दिवशी मांसाहार, मद्यपान चुकूनही करू नका. शक्यतो या दिवशी कोणाला कर्ज देऊ नका किंवा कोणाकडून कर्ज घेऊ नका. गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी कोणत्या दिशेला उभारू नये याविषयीची माहिती पाहूया. गुढी कधीही दक्षिण दिशेला उभारू नये. दक्षिण दिशा ही यमाची मानली जाते. यामुळे या दिशेला विजयध्वज उभारणे अशुभ मानले जाते. गुढी नेहमी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला, बाहेरून येताना उजव्या बाजूला आपणास गुढी उभारायची आहे. गुढी उभारण्यासाठी सर्वात उत्तम दिशा ईशान्य दिशा मानली जाते. ईशान्य दिशेला गुढी उभारल्यामुळे सर्व देवी देवतांचा आशीर्वाद आपणास प्राप्त होतो. म्हणून गुढी योग्य दिशेला उभारणे शुभकारक मानले जाते. गुढी चुकूनही पश्चिम दिशेला सुद्धा उभारू नका, कारण ही दिशा शनीची मानली जाते. गुढी उभारण्यासाठी ईशान्य दिशा तुम्हाला मिळत नसेल तर तुम्ही पूर्व किंवा उत्तर दिशेला गुढी उभारू शकता. तर मंडळी, गुढीपाडव्याच्या दिवशी सुख समृद्धीसाठी विशेष उपाय आपण जाणून घेऊया. समृद्ध पोटली. मुख्य प्रवेशद्वाराला लाल किंवा पिवळ्या कपड्यात हळकुंड, सुपारी, अक्षत आणि 5 रुपयाचं कॉईन ठेवून आपणास एक पोटली तयार करायची आहे. ही पोटली आपण पिवळ्या रंगाची करणार आहोत. पिवळ्या रंगाच्या पोटलीमध्ये या सर्व वस्तू ठेवून मुख्य प्रवेशद्वाराला ही पोटली गुढीची पूजा झाल्यानंतर बांधायचं आहे. यामुळे घरात सुख समृद्धी आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते. त्याचबरोबर घराच्या कोपऱ्यात थोडे खडे मीठ ठेवावे. यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही. या दिवशी आपल्या कुलदेवताचे दर्शन घ्यावे किंवा घरात त्यांचे विशेष पूजन करावे. 2026 सालासाठी गुढी उभारताना दिशेचे महत्त्व काय आहे याविषयीची माहिती पाहूया. शास्त्रानुसार गुढी कधीही दक्षिण दिशेला उभारू नये. दक्षिण दिशा ही यमाची किंवा पितराची मानली जाते. या दिशेला विजयध्वज म्हणजे ब्रह्मध्वज गुढी उभारणे अशुभ मानले जाते, कारण यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढू लागते आणि प्रगतीत अडथळे येऊ शकतात. तसेच गुढी कधीही नैऋत्य दिशेला उभारू नका. 2026 साठी शुभ दिशा कोणती? गुढी ईशान्य किंवा पूर्व दिशेलाच उभारण्यामागे शास्त्रोक्त, आध्यात्मिक आणि वास्तुशास्त्रीय अशी महत्त्वाची कारणे आहेत. हिंदू धर्मात दिशांना विशिष्ट देवता आणि ऊर्जेचे स्थान मानले जाते. ईशान्य कोपऱ्यात ईश्वराचे तत्व असते. याला देवकोपरा सुद्धा म्हटला जातो. या दिशेचा स्वामी शिव म्हणजे ईशान आहे. गुढीला आपण ब्रह्मध्वज मानतो. जेव्हा आपण या पवित्र दिशेला गुढी उभारतो तेव्हा ब्रह्मांडातील सात्विक आणि ईश्वरीय लहरी घराकडे लवकर आकर्षित होतात. सकारात्मक ऊर्जेचा उगम वास्तुशास्त्रानुसार या शुभ आणि सकारात्मक ऊर्जा ईशान्य दिशेकडून नैऋत्य दिशेकडे प्रवाहित होतात. यामुळे या दिशेला विजयध्वज गुढी उभारणे अत्यंत शुभ आणि आनंददायी मानले जाते. पूर्व दिशा ही प्रगतीची, चैतन्याची दिशा मानली जाते. सूर्य उदयाची दिशा म्हणजे पूर्व दिशा ही सूर्याची दिशा आहे. सूर्य हा ऊर्जा, आरोग्य आणि यशाचा कारक आहे. गुढीपाडव्याला आपण नवीन वर्षाचे स्वागत करतो. उगवत्या सूर्याच्या दिशेला गुढी उभारणे म्हणजे तेजाचे स्वागत करणे असे होय. चैतन्य ग्रहण करणे. सकाळी सूर्य उदयानंतर ग्रहांची पहिली किरणे जेव्हा गुढीच्या टोकावर असलेल्या तांब्याच्या कलशावर पडतात तेव्हा तो कलश ती ऊर्जा शोषून घेतो आणि संपूर्ण घरात सकारात्मक ऊर्जा पसरवत असतो. आध्यात्मिक आणि शास्त्रीय महत्त्व. सात्विक लहरी. गुढीपाडव्याच्या दिवशी वातावरणात
प्रजापती लहरीचे प्रमाण जास्त असते. या लहरी ग्रहण करण्याची क्षमता पूर्व आणि ईशान्य दिशेला सर्वाधिक असते. विजयाचे प्रतीक गुढी हा प्रभू श्रीरामाच्या विजयाचा ध्वज आहे. विजयाचा ध्वज नेहमी अशा ठिकाणी असावा जिथे तो स्पष्ट दिसेल आणि जिथे नैसर्गिक प्रकाशाचा म्हणजे सूर्याचा जास्तीत जास्त प्रभाव असेल. दक्षिण दिशा हा का टाळावी? ही दिशा यमाची दिशा मानली जाते आणि पितरांची सुद्धा मानली जाते. या दिशेला शुभ कार्याचा ध्वज उभारणे अशुभ मानले जाते. यामुळे घरात नकारात्मकता आणि प्रगतीत अडथळे येऊ शकतात. जसे आपण घरात देवारा ईशान्य किंवा पूर्व दिशेला ठेवतो तसेच गुढी या दिशांना उभारणे सर्वाधिक फलदायी मानले जाते. यामुळे घरात आर्थिक, मानसिक, शारीरिक प्रगती होण्यास मदत होते. गुढी उभारताना कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत? गुढी कधीही वाकडी किंवा वाकलेली नसावी. ती ताठ आणि उंच असावी जेणेकरून ती दुरून स्पष्ट दिसेल. गुढी जिथे उभारणार आहात ती जागा आधी स्वच्छ धुवून घ्यावी, नंतर रांगोळी काढावी. अस्वच्छ जागी गुढी चुकूनही उभारू नका. गुढी घराच्या छतापेक्षा किंवा खिडकीपेक्षा खूप खाली नसावी. ती शक्य तितकी उंच असावी. वर्षाच्या पहिल्या दिवशी कोणाशीही वाद घालू नये. घरात आनंदी वातावरण ठेवावे. या दिवशी चुकूनही मद्यपान किंवा मांसाहार करू नये. कोणालाही कर्ज देऊ नये किंवा कोणाकडूनही कर्ज घेऊ नये. एकमेकांना पैसे देणे आणि पैसे घेणे या दिवशी टाळलं पाहिजे. घराचा मुख्य दरवाजा आणि ईशान्य कोपरा मुळीच अस्वच्छ या दिवशी ठेवू नका. कोणाबद्दलही वाईट बोलणे किंवा अपशब्द वापरणे या दिवशी टाळलं पाहिजे. यावर्षी गुढीला पिवळ्या रंगाचे वस्त्र नेसवावे. पिवळा रंग हा विष्णूचा आणि समृद्धीचा रंग मानला जातो. गुढीपाडव्याच्या या साध्या आणि प्रभावी उपायामुळे तुमच्या घरात वर्षभर सुख, समाधान आणि ऐश्वर्य नांदेल. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. हर हर महादेव.